तसं तर हा व्हिडिओ बराच जुना आहे बरं का. तर मी तुम्हाला विचारलं होतं हा वेल कशाचा आहे आणि तुम्ही काही सांगितलं पण नाही. पण त्याला फुल आले आणि ते फुल आहे दोडक्याचं. तर छान असं दोडकं लागलं होतं आणि नंतर आमच्या वाटेकऱ्याने त्याच्यावर फवारा मारला आणि ते सगळं वेल जाळून पण टाकलं. इथं आहे छोटीचं शेळीचं पिल्लू, तर ते ओरडत होतं. आता आमच्या मक्याला कणसं आली होती. तर संचित गावाकडे आला ना, तर त्याच्यासाठी आम्ही थोडेसे कपडे जास्त आणत असतो. कारण मातीत खेळत असतो, काहीतरी काहीतरी करत असतो. त्यामुळे त्याच्याकडे येताना म्हणजे गावाकडे येताना 1-2 ड्रेस आणत असतो. मक्याची कणसं थोडीशी घेतली आणि नंतर आमची गप्पा मारत बसलो. सगळे चालू होतो मिळून आणि व्हिडिओ बराच जुना आहे. नंतर मग घरी जायला भरपूर वेळ झाला. 8:30 वाजल्या होत्या. त्यामुळे मग बाहेरच जेवण करायचं ठरलं होतं. मग संध्याकाळच्या जवळपास एक 8-8:30 वाजल्या होत्या. जेवणाला आम्ही ऑर्डर दिली होती आणि गंमत सांगू का काय झालं? आम्ही जेवणाला एक 8:15 वाजता ऑर्डर दिली होती आणि त्यांनी ऑर्डर ते सांगितलीच नाही. पुढं आम्ही 1 तास वाट बघत बसलो. नंतर जाऊन विचारतो तर काय? तर ते म्हणले, "सॉरी हां, चुकलं. आम्ही पुढे ऑर्डर दिली नाही." तर असं झालं. नंतर तिथून 1 तास पुढे बसलो आणि मग आम्हाला असं आम्ही घरी जाऊन स्वयंपाक करून जेवलो असतो एवढ्या टायमिंगमध्ये. पण आता बसले तर कशाला उठून जायचं. त्यामुळे मग कसं तर आम्ही बसलो. एक 10:30 वाजले आम्हाला घरी जायला. जेवण खूप म्हणजे खूप छान होतं. नवीनच हॉटेल झालं होतं पंढरपूरमधलं आणि मग जेवण झाल्यानंतर मग आम्ही दोघांनी चालतच जायचं ठरवलं आणि बाकीचे मग गेले पुढं. तर येता-येता आम्ही आणलं होतं नवीन ठिकाणी झालं होतं पान म्हणजे पानाचं दुकान. तिथून पान आणलं. तर चला मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून